ज्या गौतम बुद्धाने सांगितलं की जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर काही नाही, आणि दलितांना एक मोठा ज्यांना गावाबाहेर ठेवलं होतं, गळ्यात मडकं, कमरेला झाडू बांधला होता, त्यांच्या सांगण्यात आलं होतं की गेल्या जन्मीचं पाप म्हणून या वर्षी तुझ्यावर ही पाळी आलेली आहे. या वर्षी निमूटपणे सेवा कर, मग पुढच्या जन्मात पुण्य लागेल. म्हणजे गेल्या जन्मातलं पाप आणि पुढच्या जन्मातलं पुण्य, आणि हा जन्म केवळ तुमची सेवा करण्यात घालायचा. ही जी मानसिकता आहे तीच मानसिकता या नवीन कायद्यांमध्ये दाखवलेले जे उदयने सांगितलं. काय सांगितलेलं आहे श्रम संहितेमध्ये? कामगारांनी आपलं कर्तव्य करावं, श्रमाचं कर्तव्य करावं. कामगारांनी श्रमाचं कर्तव्य करावं आणि मालकांवर आणि सरकारवर कोणती जबाबदारी कर्तव्य आहेत का नाही. आज 100 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती या भांडवलशाहीने आणि जागतिक भांडवलदारांनी आणलेली आहे. आज आपल्याकडचे नारायण मूर्तींसारखे सांगतात 12 तास 10 तास काम केलं पाहिजे, आम्ही करतो. अरे तुमच्या बाबाचं काय जातं? कारण आमच्या श्रमाचा सगळा मोबदला तुमच्या घरात जातो. म्हणजे गांधीजींनी जसं सांगितलं होतं, त्यांना विचारलं होतं की तुमच्या अंगावर कपडे नाहीत असे का तुम्ही? तेव्हा गांधीजींनी सांगितलं होतं माझे आणि तुझे सगळ्यांचे कपडे तुझा इंग्लंडचा राजा घालतोय. त्या पद्धतीने हे मालक आता वागताय. आज 100 वर्षापूर्वीची परिस्थिती पुन्हा आलेली आहे. ट्रेड युनियन कुठली 7 माणसं एकत्र येऊन करू शकत होती, याच्या पुढच्या काळात नवीन कायद्यामध्ये मोदीच्या ट्रेड युनियन करता येणार नाही. ती करायची झाली तर इतके टक्के पाहिजेत, 50% पाहिजेत, 51% पाहिजेत. म्हणजे ज्या पद्धतीने ट्रेड युनियन करणंच कठीण होईल असे कायदे केलेले आहेत. हे आज आम्ही इथे सगळे कामगार प्रतिनिधी आहोत, बऱ्याच संघटनांचे असतो. DL कराड मला वाटतं किती, एक 10, 15, 20, 25 संघटनांचे ते प्रतिनिधी असतील, ऑफिस बेरर असतील. नवीन याच्याप्रमाणे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी 50-100 कंपन्यांचे डायरेक्टर होऊ शकतात. पण आम्ही ट्रेड युनियन मध्ये काम करणारी मंडळी ही किती संघटनांचे पदाधिकारी राहू याच्यावरती मर्यादा आणण्यापर्यंत चाललेलं आहे. याचं कारण कामगारांना बाहेरनं मदत लागते. ती मदत लागते याचं कारण आपला कायदा इंग्लिश बंद आहे. सगळ्या कामगारांना, असंघटित कामगारांना तो कळत नाही. मुख्य म्हणजे आज कंत्राटी कामगाराला कोणतंही संरक्षण नाही. संघटना बांधली तर दुसऱ्या दिवशी त्याला कामावरनं काढलं जातं. अशा वेळेला बाहेरची माणसं ती संघटना बांधण्याकरता आवश्यक आहे. आणि सरकारला हे समजलेलं आहे की हा कामगार हातामध्ये लाल बावटा घेऊन जो येतो तो या बाहेरच्या लोकांमुळे येतो. नरसिंहरावांनी अगोदर ती 5 वर आणली होती, आता आणखीन बंधनं त्याच्यावर आणली जाणार आहे. जर काही कुठला गुन्हा असेल तर त्यांना संघटनेचं ऑफिस बेरर राहता येणार नाही.